प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बिस्किटची रेसिपी बघणार आहोत आणि तीही मिलेट्सपासून. हे बघा, अशा प्रकारचे मिलेट्स असतात. तर हे मी 8 तास भिजवून आणि उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतलेले आहेत. हे बघा, अशाच पद्धतीने ते करायचे असतात. फॉक्सटेल मिलेट्स आहे. आता याच्यापासून आपल्याला बिस्किट करायचे आहेत. तर मी आधी हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि मग पुढची प्रोसेस बघूया. हे बघा, आता मी मिलेट्स बारीक करून घेतले अशा प्रकारे. आणि हे 2 वाट्या आहेत. आपल्या जेवणाच्या वाटीचं प्रमाण, ही वाटी, या वाटीचं प्रमाण सांगते मी. हे 2 वाटी मिलेट्सचं पीठ झालं. त्यानंतर शुगर फ्री करणार आहोत आपण, त्यामुळे मी इथं खजूरची पावडर टाकणारे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतली. ही पण 2 वाट्या आहे. तुम्हाला जास्त गोड हवा असल्यास तुम्ही पिठी साखरेचाही वापर करू शकता किंवा गुळाचाही वापर करू शकता. 1 वाटी खोबऱ्याचा किस, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, हे बाइंडिंगसाठी घेतलं मी, आणि अर्धी वाटी बेसन पीठ, आणि 100 ग्रॅम बटर घेतलेलं आहे. फॅट्स फ्री आहे हे बटर. आणि हे थोडंसं मी जरा सॉफ्ट करून घेणार आहे थोडं, आणि व्हॅनिला एसेन्स घालणार आहे. थोडंसं आपण मीठ घालणार आहोत त्यात. तर आता मी हे थोडं सॉफ्ट करून घेते. आता हे बघा, असं मी थोडंसं पूर्ण मेल्ट केलं नाही, थोडंसं सॉफ्ट करून घेतलं. आणि पाववाटी आपण रवासुद्धा घालणार आहोत, मी सांगायचं राहिलं माझं. आणि गरज वाटल्यासच आपण दुधाचा वापर करूया. आता थोडंसं मीठ टाकते. पाव चमचा. आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं. गव्हाचं पीठ टाकलं मी, बेसन पीठ, रवा, आणि खारीक पावडर. हे सर्व एकत्र करून घेऊया. खोबरं घालूया. आता बटर घालूया. आता हे छान सर्व एकजीव करून घ्यायचं आणि ह्या पिठाची मूठ बनली पाहिजे. आता मी हे सगळं एकजीव करून घेते आणि पुढची प्रोसेस दाखवते. हे बघा, आता व्यवस्थित एकजीव करून घेतलं मी. आणि हे बघा, मूठ पण बनते आहे, म्हणजे 100 ग्रॅम बटर अगदी परफेक्ट प्रमाण आहे. हे बघा, एकदम इझी बनते. आता आपण इसेन्स घालूया. साधारणपणे 1 चमचा, 1 टेबलस्पून. आणि हे पण आता एकत्र करून घेऊया. विलायची पावडर सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता इथे मळण्यासाठी मी दुधाचा वापर करते. अर्धी वाटी दूध घेतले. थोडं थोडं टाकायचं, खूप पातळ पण नाही करायचं. आता मी हे मळून घेते आणि मग तुम्हाला सांगते मला किती वाटी दूध लागलं ते.
बघा आता मी हे पीठ मळून घेतलं आणि हे आपण 10 मिनटं ठेवूया, कारण यात रवा टाकलेला आहे. थोडासाच टाकला पण टाकलेला आहे, तर थोड्या वेळ आपण 5 ते 10 मिनटं ठेवून देऊया. 10 मिनटं झाली आहेत. बघूया आपलं पीठ. चला आता बिस्किट करायला घेऊया. इथे मी असे बेकिंग ट्रे घेतला आहे. ओव्हनमध्ये करणार आहोत आपण आणि त्याला बटर लावून घेतलेलं आहे. आता एकसारखी बिस्किट यावीत म्हणून मी अशा चमच्याचा वापर करते आहे. तुम्ही कुठलाही एक सेट करू शकता. छोटी साईज हवी असेल तर छोटी साईज पण करू शकता. हातावर असा करून घ्या. ही साईज मोठी वाटत असेल तर छोट्या चमच्याचा वापर पण करू शकता किंवा हाताने सुद्धा करू शकता. किंचित असं प्रेस करायचं. याच्यावर तुम्ही ड्रायफ्रूट पण लावू शकता किंवा असा खोबऱ्याच्या किसामध्ये असं तुम्ही घोळवू पण शकता. अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता डेकोरेट. अजून एक करून दाखवते मी. असं हातावर आधी मळून घ्या. टोटल मला 1.5 वाटी दूध लागलं. सुरुवातीला मी अर्धी वाटी घेतलं होतं. असं गोल गोल फिरवून मग थोडंसं प्रेस करा. असं अशा प्रकारे आता मी सर्व करून घेते. हे बघा अशा प्रकारे मी करून घेतलेत. आता हे आपल्याला प्री हिटेड ओव्हनमध्ये 180 डिग्रीला 12 ते 15 मिनटं बेक करून घ्यायचे. आता मी ओव्हनमध्ये ठेवते. चला आता आपले सर्व बिस्किट बेक करून झालेत. अशा पद्धतीने बेक करून घेतले मी. हे बघा बेक झाले की नाही कळायला जरा कठीण जातं, पण खालचा भाग आहे ना तो बघायचा. अशा प्रकारे झालं की समजायचं आपले बिस्किट बेक झाले. हे बघा अतिशय छान होतात आणि पौष्टिक पण आहेत. हे मिलेट्सपासून केलेत. अशा पद्धतीने करून बघा. मी खोबऱ्याच्या किस पण लावून घेतला आहे. बघा ते पण छान झालेत आणि ड्रायफ्रूट पण लावले शेवटच्या बॅचला. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने नक्की करून बघा वेगवेगळ्या प्रकारे. आणि हे मिलेट्सपासून केलेले आहेत. डायबिटीस असलेले लोकसुद्धा हे खाऊ शकतात. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.